मुळात इन्फर्टिलिटी जो विषय आहे, तो हा काही आजार नाहीये. इट इस अ जस्ट डिसऑर्डर. हेच तुम्ही पहिलं समजून घ्या, की हा काही आजार नाहीये किंवा असे काहीतरी तुमच्यामध्ये मोठे प्रॉब्लेम्स आहेत असं अजिबात नाहीये. हे फक्त हार्मोनचा सगळ्या बॉडीनं एकत्र येऊन सिंक करण्याचं काम म्हणजे त्याच्यामध्ये ती ऑर्डरमध्ये नसणं म्हणजेच इन्फर्टिलिटी. एवढं साधं आणि सोपं आहे. आणि नेक्स्ट जनरेशन म्हणजे नेहमी अपग्रेडेड पाहिजे हेच माझं मत आहे आणि निसर्गाचंही तेच म्हणणं आहे. आणि मी तुमच्या जेवढ्या काही मदतीला येता येईल तेवढं मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे मला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मी डॉक्टर विकास कराळे, होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतोय मागच्या अनेक वर्षापासून पुणे आणि मुंबई या ठिकाणी. पुण्यामध्ये माझे भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत आणि मुंबईमध्ये दादरमध्ये मी प्रॅक्टिस करतो. तर माझा विशेष प्रॅक्टिस करण्याचा जो विषय आहे तो आहे होमिओपॅथीमध्ये वंध्यत्वावर काम करणं. म्हणजे वंध्यत्व ज्यांना फेस करतं ज्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो, ह्या विषयावर मी काम करतोय आणि त्याच अनुषंगाने त्या भरपूरशा रुग्णांना मी होमिओपॅथीच्या माध्यमातून रिझल्ट्स देतोय. आणि ह्या संदर्भात येणारे सगळे प्रॉब्लेम जसं की वंध्यत्वावर जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, जसं की अनियमित पाळी, पीसीओडी, वंध्यत्वावर इम्पॅक्ट करणारे म्हणजे डायबिटीस आहे, हार्ट प्रॉब्लेम्स आहेत, थायरॉइड आहे, वजन आहे. अशा खूप साऱ्या गोष्टींच्या अनुषंगाने जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे सोल्युशन्स देतो आणि खूप साऱ्या लोकांना आतापर्यंत आपण त्याच्यावर खूप सारे पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिलेले आहेत. तर ह्याच अनुषंगाने आज आपण होमिओपॅथीवर बोलू काही आणि त्याचा विषय असणारे वंध्यत्व. वंध्यत्वावर बोलू काही ह्याच विषयासारखं आपण होमिओपॅथीवर विषयांनी जेवढी काही मदत करता येईल त्या विषयाने आपण तुम्हाला मदत करणार आहोत. तर अशा अनुषंगाने नेहमी करता ज्या पेशंट्सला भेडसावणारे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर आपण उत्तरं देणार आहोत आणि त्यांचे प्रश्न पण आपण कलेक्ट करणार आहोत. तर ह्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवातनं जे आलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना मी उत्तर देण्याचा ह्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे. तर काही लोकांना पहिला प्रश्न पडतो, की बाबा मासिक पाळी नियमित असली तरच प्रेग्नन्सी राहते का? किंवा पी-सी-ओमध्ये प्रेग्नन्सी राहतच नाही का? तर ह्याचं उत्तर असं आहे, की पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस याच्यामध्ये अनियमित पाळी असणं याचा अर्थ प्रेग्नन्सी न राहणं किंवा राहतच नाही हे जे कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये आहे, तर नक्कीच सांगतो, की असं काहीही होत नाही. खूप साऱ्या पेशंटना अशा पी-सी-ओ-एस आणि पी-सी-ओ-डीमध्ये खूप उत्तमरित्या रिझल्ट्स दिलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावर परिणाम होतो. आता हे पी-सी-ओ-एस किंवा पी-सी-ओ-डी होण्यामागचं काय कारण आहे? तर पी-सी-ओ-डी होण्यामागचं कारण असं असतं, की आपल्या प्रत्येक स्त्रीच्या बाबतीमध्ये असं असतं, की प्रत्येक 100% बीज कुणाचेही चांगले नसतात. तर त्याच्यामध्ये बीज चांगले नसण्याचं प्रमाण जे असतं ते अंदाजे थोडंफार कमी जास्त प्रमाण झालं किंवा खराब बीजांची संख्या वाढली किंवा त्याच्यामध्ये बबल्स तयार झाले किंवा पाण्याचे बुडबुड्यासारखे, फुग्यासारखे तयार होतात. त्याला आपण पी-सी-ओ-एस म्हणतो किंवा पी-सी-ओ-डी होतो. त्या त्या फॉलिकल्स किंवा त्यापासून बाळ नाही तयार होऊ शकत. अशा वेळेस जे सायकल्स आपल्या वेस्ट जातात त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण बीज फुटणं, ओव्ह्युलेशन होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत नाहीत. त्याला आपण पी-सी-ओ-एस केव्हा होतं? अशा केसेसमध्ये प्रॉब्लेम एकच येतो, की प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप सारा टाईम जातो. मग ह्याच्या अनुषंगाने त्याच्याशी खूप सारे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तुमचं वेट आहे, इनहेरिटेड प्रॉब्लेम्स आहेत. आई-बाबांकडनं आलेले जीन्समधनं कॅरी फॉरवर्ड जे होतात त्या गोष्टी आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये कारणीभूत असतात. पण याचा अर्थ तुम्ही निराश व्हावं असं अजिबात नाहीये. हा थोडा पेशन्सचा गेम आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर मॅनेजमेंट कराल, त्याच्यामध्ये लाईफस्टाईल पण तेवढीच मॅनेज करणं गरजेचं असतं. ती लाईफस्टाईल जर तुम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज कराल, तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये पी-सी-ओ-एस, पी-सी-ओ-डी म्हणा, ह्या गोष्टीमध्ये खूप अत्यंत चांगल्यारीत्या आपण हे करू शकतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्याच पाथीमध्ये चांगले उपचार आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर. फक्त तुम्हाला कोणती निवडायची आहे, सेफ निवडायची आहे, अग्रेसिव्ह निवडायची आहे, विदाऊट साइड इफेक्ट्स निवडायची ह्याच्यावर तुमचं चालू होणार आहे. कारण की प्रत्येक पॅथीमध्ये म्हणाल, तर प्रत्येक पॅथीमध्ये याला प्रत्येक गोष्टीला चांगली-चांगली उत्तरं आहेत. फक्त आपल्याला निवडायची कोणती त्याच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये अजून लोकांच्या बाबतीमध्ये असं असतं, की होमिओपॅथीमध्ये रिझल्ट्सला वेळ वगैरे लागतो. पण आपल्याकडे असं काहीही नाहीये. मुळापासून लोकं सांगतात. फक्त आता आपण जे प्रॅक्टिस करतो म्हणजे की खूप आपण अपडेटेड आहोत. मागच्या 20-22 वर्षापासून आपण ह्याच्यामध्ये काम करतोय. ऑफिशियली जर म्हणायला गेलं तर मागच्या 15 वर्षापासून मी ओन प्रॅक्टिसमध्ये आहे. त्याच्यामध्ये मी रुग्णांना स्वतःच्या नावा अंडरच मी सगळ्यांना ट्रीटमेंट देतोय. तर ह्याच्यामध्ये खूप सारे केसेस मी हँडल केलेले आहेत. मोर दॅन 10,000 केसेस मी याच्यामध्ये हँडल केले आहेत. त्यातला हा अनुभव आहे, की बाबा खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये सॉल्व्ह होतात आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत. फक्त आपल्याला निवडायच्या कोणत्या गोष्टी आहेत ह्याच्यावर अवलंबून आहे. आयुर्वेदिक पण चांगलं आहे, ॲलोपॅथी पण चांगलं आहे, होमिओपॅथी पण चांगलं आहे. पण होमिओपॅथीमध्ये करताना आपल्याला खूप प्रिसाइजली काम करावं लागतं आणि माझ्याकडे प्रॅक्टिसमध्ये करताना आपण इन्फर्टिलिटीचा जो वंध्यत्वावर जी ट्रीटमेंट आपण देतो, जी इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स प्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यामध्ये होमिओपॅथी मोस्ट ऑफ द टाईम्स काय करतो आम्ही, की रिपोर्ट्स म्हणा किंवा ब्लड रिपोर्ट्स किंवा ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफीजला होमिओपॅथीमध्ये खूप वेळा डावललं जातं किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण असं न करता सगळे रिपोर्ट्स कलेक्ट झाल्याशिवाय लाइक अ मॉडर्न सायन्स आपण जे काही ट्रीटमेंट्स देता येतील त्या देतो.
आणि गरजेप्रमाणे सगळ्या गोष्टी दिल्यामुळं त्याच्यामध्ये खूप क्विक रिझल्ट्स आहेत आणि ॲश्युअर्ड रिझल्ट्स आहेत. आणि माझ्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं, तर मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि ज्यावेळेस तुमच्या केसमध्ये मला काही होप्स वाटतात, त्याच वेळेस मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो, की मी तुमची केस सॉल्व्ह करून देईन. अदरवाईज जर नाही होणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला रेफर करतो किंवा मी तुम्हाला दुसरा सल्ला देतो. त्यामुळं खूपच पर्टिक्युलर आणि स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळं खूप सारे कन्फ्युजन राहत नाहीत आणि वेळ तुमचा वाया जात नाही आणि ट्रायल आणि एरर्स नाही होत. माझ्याकडं फर्स्ट फेज टेस्टिंग, सेकंड फेज टेस्टिंग अशा खूप साऱ्या टेस्टिंग झाल्यानंतरच्या आज आपण ॲश्युअर्ड रिझल्ट्सपर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळं पी-सी-ओ-एस, पी-सी-ओ-डी खूप साऱ्या लोकांमध्ये ए-एम-एच कमी असणं, त्याच्यानंतर एंडोमेट्रियमच्या लायनिंग्स न होणं, अंड न फुटणं, अनव्होलेटरी सायकल्स असतात, मिसकॅरेज रिकरंटली होणं, कन्सीव्ह व्हायला खूप सारे प्रॉब्लेम्स येणं, स्पर्म्समध्ये डिफेक्ट्स असणं, ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला अंडर वन रूफ आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी करतो आणि इतक्या प्रदीर्घ काळापासून मी काम करत असल्यामुळं त्याच्यामुळे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट्स देऊ शकतो, याची मी खात्री देऊ शकतो. तर आता मोस्ट ऑफ द टाईम्स मी ज्या ट्रीटमेंट्स देतोय, कारण की माझ्याकडे लोकं होमिओपॅथीला अप्रोच करतात थोडेसे लेट करतात. एकतर की सगळ्या ट्रीटमेंट्स पहिल्यांदा आपल्याकडे कसा प्रोटोकॉल आहे, की बाबा आपण जवळच्या दवाखान्यात जातो, तिथनं ट्रीटमेंट्स घेतो. मग तिथनं फेल्युअर आलं, की बाबा कोणीतरी काहीतरी सांगतं. मग आपण गायनेकॉलॉजिस्टकडे जातो. मग तिथनं काहीतरी होतं. मग ते सर्जरी सांगतात, आय-यू-आय सांगतात, आय-व्ही-एफ सांगतात आणि मग तिथनं फेल झाल्यानंतर लोकं माझ्याकडे येतात. पण तसं न करता तुम्ही थोड्याशा गोष्टींमध्ये पॅटर्न थोडासा चेंज केला पाहिजे असं मला वाटतं, की थोडं व्हिजिलंट बना. सुरुवातीला तुम्ही फक्त काहीही नसाल, तुमचं वय लहान असेल, नेहमी आपण फॅमिली डॉक्टर्स आपले असतात, त्यांचा जरी सल्ला घेतलात, बेसिक सप्लिमेंट्स असतात आपल्याकडं, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, बेसिक जरी टेस्ट कराल तुम्ही आणि त्यातनं जर तुम्ही सुरुवातीला ट्राय कराल, स्वतः जरी ट्राय कराल, तरी भरपूरसे रिझल्ट्स तिथपर्यंत तुम्हाला येतात. पण तिथनं नाही आलं तर तुम्ही एका गायनेकॉलॉजिस्टकडे जात जा. जवळच्या गायनेकॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर त्यांना सगळं सांगा, सगळ्या गोष्टी सांगा, तुमचा टाईम पिरियड सांगा, तुमचे प्रॉब्लेम सांगा. खूप सीरियस असेल ते पण तुम्हाला त्या काही गोष्टी सांगतील. मग तुमच्या काही एक्सपर्टाइज टेस्ट होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ट्यूब टेस्ट असते, ए-एम-एचच्या टेस्ट असतात, भरपूरशा गोष्टी असतात. मग ते झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला राइट सजेशन देतील. पण तरीही तुम्ही जर तिथं जर 6 महिन्यात जर तुम्हाला नाही आलं आणि डॉक्टरांनी कुठलीही तुम्हाला सर्जरीज वगैरे सांगितल्या, तर तिथं थोडासा पॉज घ्या. त्या पॉज घेतल्यानंतर तुम्ही बाकीच्या पॅथींना पण सर्च करायला लागा. लगेच ऑपरेशन्स आणि ह्या भानगडीत पडू नका. की त्याला भरपूरसे आहेत आणि व्हॅलिडकडे जा आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाताय, मग तिथे क्रॉस पॅथी आधी असं होतं की एक सेकंड ओपिनियन म्हणून एक प्रकार होता. पण आता तसं न राहता आता क्रॉस पॅथी ओपिनियन पण आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता थोडंसं थोडंसं फॉरवर्ड व्हायला पाहिजे. तुम्ही क्रॉस पॅथी ओपिनियन पण घ्यायला पाहिजे. कारण की आता आयुर्वेदिक तसंच होमिओपॅथीमध्ये एक्सलंट रिझल्ट्स येतात. कारण की मी होमिओपॅथिक डॉक्टर असल्यामुळे सांगू शकतो की होमिओपॅथीमध्ये असंख्य प्रमाणामध्ये मी काम केल्यामुळं, असंख्य लोकांना मी चांगले रिझल्ट्स दिल्यामुळे मी अश्युअर्ड सांगू शकतो की येस, तुमच्यावर काम होऊ शकतं. पण तुम्ही ते करताना अ, पहिला विषय असा ठेवायचा की आपण जनरली आपण गायनेकॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर, की नंतर आपण सेकंड सेकंड ओपिनियन पण घ्या. हवं तर तुम्ही गायनेककडे दुसऱ्या जा. पण सायमल्टेनियसली तुम्ही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी यांच्याकडे पण जा. जिथं तुम्हाला वाटेल की बाबा येस, इथं मला काहीतरी बरं वाटतंय किंवा मी इथं करू शकतो किंवा हे डॉक्टर्स मला व्यवस्थित सांगतायत आणि मला वाटतंय की मी यांच्यासोबत काम करावं किंवा यांच्यासोबत मी ट्रीटमेंट घ्यावी. मग त्यांच्याकडे जा. तिथं गेल्यानंतर डॉक्टरांना कुठलेही असू दे, आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथिक असू दे. माझ्याकडे आल्यानंतर मी पेशंटला सगळं सांगतो, की बाबा तुमचा प्रोग्राम कसा असणार आहे. इट इज अ टाईट प्रोग्राम. म्हणजे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, की राइट फ्रॉम फर्स्ट डे टू एंड ऑफ युअर ट्रीटमेंट कशी-कशी असणार आहे. कुठला कोर्स कसा असणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स असणार आहेत, किती वेळ लागणार आहे, किती पैसे लागणार आहेत, किती खर्च असणार आहे आणि तो तुमचा त्याच्यामुळं काय होतं, की तुमचं फायनान्शियल पण मॅनेजमेंट चांगलं होतं. तुम्हाला आयडिया पण राहते, की बाबा आपण किती दिवसामध्ये करतोय. असं रँडम नाही सांगत, की बाबा नाही होणार आहे किंवा होणार आहे किंवा इतका टाईम लागेल, माहीत नाही कसं होणार. नो. इट इज अ पिन पॉइंट एकदम स्ट्रेट फॉरवर्ड मी तुम्हाला पहिल्या दिवशी जर तुमचे सगळे रिपोर्ट्स कलेक्ट झाल्यानंतर मी एका मिनिटामध्ये सांगेल, की तुम्हाला धीस थिंग्स आपण करणार आहोत. हे असे-असे प्रोग्राम्स असणार आहेत. जर तुम्हाला वाटलं तर आपण कंटिन्यूशनमध्ये ठेवू. तर तुमचं फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असू द्या किंवा तुमच्या फायब्रॉइड्स असू द्या, एडेनोमायोसिस, इंटरमेट्रोसिस, त्याच्यानंतर खूप साऱ्यामध्ये आजकाल पिशवीचा पण टीबी खूप लोकांना माहीत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, त्या पण इम्पॅक्ट करतात. तुमची ट्यूब का खराब झाली आहे? हायड्रोसल्फिन्स नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये ट्यूबमध्ये पाणीच असतं. ट्यूबची जरी पेटंट दाखवतात, पण त्याचं कॅनलायझेशन म्हणजे जी साईज पाहिजे ती नसते. खूप साऱ्या अवघड गोष्टी आहेत. आणि ह्यातनं चॅलेंज करत आपल्याला मार्ग काढावा लागतो. तर ह्या सगळ्या टेस्टिंग आपण करतो. ॲज लाइक अ मॉडर्न सायन्समध्ये ज्या गोष्टी केल्या जातात, त्या आपण सगळ्या टेस्ट करतो आणि त्या सगळ्या टेस्ट नंतरच आपण सांगतो. आता मोस्ट ऑफ द टाईम्स लोकं सांगतात, की ए-एम-एच कमी असल्यानंतर होतच नाही. पण असं खूप साऱ्या गोष्टी की असं करू नका, की ए-एम-एच कमी आणि कुठलंही असेल तर. पण मी परत थोडंसं भरकटतोय. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, की सिस्टम कशी घ्यायची. तर पहिल्यांदा तुम्ही जवळच्या दवाखान्यात जाणार आहात. तिथून जर तुम्हाला रिझल्ट नाही आले, तर तुम्ही एक्सपर्टाइज गायनेकॉलॉजिस्टकडे जाणार आहात.
त्यांच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट्स घ्या. त्यांच्याकडनं जर तुम्हाला काही डिले होतोय करायचे किंवा ऑपरेशन्स करायचे, त्यावेळेस थोडंसं पॉज घ्या असं म्हणायचंय. कारण की मला माहिती आहे की होमिओपॅथीमध्ये आपण जे पण ऑपरेशन्स आहेत, तर मोर दॅन 60% to 70% आपण केसेसमध्ये ऑपरेशन्स आणि ह्या गोष्टी टाळलेल्या आहेत. बरं ऑपरेशनचं नुकसान असं आहे की ऑपरेशन नंतर पण जर तुम्ही डॉक्टरांना विचाराल की बाबा मी आज ऑपरेशन फायब्रॉइडचं करते, याचा अर्थ मला परत येणार नाहीये का? तर डेफिनेटली येणार आहे आणि किती वेळा तुम्ही त्याचं ऑपरेशन करणार आहात. ही गोष्ट पण त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. सो आपल्याला ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तर रिपीटेड जर असेल तर तुम्ही रिपीटेडली किती वेळा करणार? आणि करणार तर खूप त्रास होत असेल तर नक्कीच. तर माझं एकच सांगणं असतं, की बाबा पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मिनिमलिस्टिक राहा. कमीत कमी सर्जरीज वगैरे करू नका. ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर तुम्हाला वाटतं, की पॉज घ्या तिथे, की कोणी ऑपरेशन राहील, तर मग तुम्ही थोडंसं स्वतःला सावरा आणि आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीकडे या. त्यांच्या डॉक्टरांना भेटा. तुमच्या जवळपास कोणी असेल नसेल तर. त्यातनंही तुम्हाला वाटलं तर तुम्ही मलाही कन्सल्ट करू शकता. मला कन्सल्ट करत असताना माझी मदत तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाईन लेव्हलला पण होऊन जाईल. आजकाल जग खूप छोटं झालेलं आहे. माझं जवळपास सांगायला झालं तर 12 कंट्रीजमध्ये माझं मेडिसिन जातात आणि पूर्ण भारतभरापासून माझ्याकडे पेशंट्स येतात. त्याच्यामुळं तुम्ही मला ऑनलाईन, ऑफलाईन कन्सल्ट केलं तरी चालणार आहे. जर पॉसिबल असेल तर नक्कीच पुणे, मुंबई ह्या ठिकाणी तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता. तर तुमचे अगदी रिपोर्ट जरी मला दिले तर मी सल्लाही तुम्हाला देऊ शकतो, की तुमच्या केसमध्ये काय लिमिटेशन्स असणार आहेत किंवा तुम्हाला काय गाईडन्स घ्यायचे. साधा तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची किंवा नाही घ्यायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या. पण त्यातल्या त्यात तुम्हाला जे काही गोष्टी वाटतायत, तर मग मला जरी विचारलात, तुमचे रिपोर्ट जरी मला शेअर केलेत, तरीही आपण त्याला त्या पद्धतीने तुम्हाला मदत करूया. त्यासाठी आपल्याकडं असिस्टंटचा नंबर असतो, रिसेप्शनचा नंबर असतो. त्यांच्याशी तुम्ही बोला. एक ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा किंवा रिपोर्ट्स तुम्ही माझ्याशी WhatsAppला शेअर करा. त्याचे रिपोर्ट शेअर झाल्यानंतर मग मी त्याच्यावर स्टडी करून मी तुम्हाला त्याच्याशी रिप्लाय देईन. या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत अवेलेबल आहेत. तर मी त्याच्यावर चांगल्या प्रकारे किती काम करू शकतो, मी तुमचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर मी सांगू शकतो. आता मोस्ट ऑफ द टाईम्स त्या पेशंटकडनं चुका काय होतात, की एकच कल्ली ते करतात. म्हणजे एकाच मार्गाला ते लागतात. एकच ट्रीटमेंट घेतली की त्याच्यामध्येच गुंतत जातात. मुळात इन्फर्टिलिटी जो विषय आहे, तो हा काही आजार नाहीये. इट इस अ जस्ट डिसऑर्डर. हेच तुम्ही पहिलं समजून घ्या, की हा काही आजार नाहीये किंवा असं काहीतरी तुमच्यामध्ये मोठे प्रॉब्लेम्स आहेत असं अजिबात नाहीये. हे फक्त हार्मोनचा सगळ्या बॉडीनं एकत्र येऊन सिंक करण्याचं काम म्हणजे त्याच्यामध्ये ती ऑर्डरमध्ये नसणं म्हणजेच इन्फर्टिलिटी. एवढं साधं आणि सोपं आहे. तुमच्या लक्षात येत नाहीये, की असंही अनॅटॉमिकली काही चेंजेस झालेले नाहीयेत आपल्या बॉडीमध्ये. तरीही आपल्याकडे काय होतंय, की नॉर्मल होणं हे ॲबनॉर्मल झालंय आणि सीझर होणं हे नॉर्मल झालंय. तसंच हे कसं आहे, ही सगळ्या गोष्टी तुमच्या स्टेप बाय स्टेप अशाच होणार आहेत. उद्या तुम्हाला आज जसं प्रत्येक बाळ तुमचं सीझरचं आलेलं आहे, की उद्या चालून प्रत्येक बाळ IUI किंवा IVFचंच असणार आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये काय होणार आहात, तुम्ही फक्त टेक्निकली पॅरेंट्स होणार आहात. हे तुम्ही लक्षात घेत नाहीये, की तुमची बॉडी तुम्हाला सपोर्ट नाही करत आहे आणि तुम्ही त्याच्यावर फक्त इंजेक्शनच्या जोरावर तुम्ही फक्त किंवा डोनरच्या जोरावर किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टीच्या जोरावर तुम्ही फक्त प्रेग्नन्सी अचीव्ह करताय आणि तुमचं जनरेशन पुढे नेण्याचा प्रयत्न करताय. बघा माझं सरळ-सरळ म्हणणं आहे, की तुमचं ज्यावेळेस प्रेग्नन्सीच्या रिलेटेड तुम्ही बोलताय किंवा तुम्ही ज्यावेळेस जनरेशनच्या बाबतीमध्ये बोलताय, तर नेक्स्ट जनरेशन म्हणजे तुमच्यापेक्षा ते ॲडव्हान्स असलं पाहिजे. ॲडव्हान्स असलं पाहिजे म्हणजे तुमच्यातील दोष नसले पाहिजे. हे दोष निवारण्याचं काम मी करतोय. जर तुम्ही लोकं जर स्ट्रगल करत असाल, तर ते येणारं जनरेशन पण त्या गोष्टीसाठी स्ट्रगल करणार. तर हे स्ट्रगल जर तुम्हाला थांबवायचं असेल, तर तुम्ही आत्ताच थांबवू शकता. तर ह्याच अनुषंगाने मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, की माझ्या ट्रीटमेंटमध्ये किंवा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये माझ्या एक्सपिरियन्सनुसार तर असं आहे, की होमिओपॅथीमध्ये काम केलं आणि तुम्ही सुरुवातीपासून जर चांगले प्रोग्राम्स जर रन केले, तर तुमचे इनहेरिटेड जे पण आजार आहेत, ते पण आपण त्याला 70% पर्यंत ब्लॉक करू शकतो. असं माझ्याकडे खूप सारा लिमिटेड डेटा जरी असला तरी खूप स्ट्रॉंग डेटा आहे, ज्याच्यावर मला नेक्स्ट जनरेशनसाठी म्हणताना नेक्स्ट जनरेशन ज्यावेळेस तुम्ही बोलताय, तुमचं अपग्रेडेड व्हर्जन पाहिजे. तोपर्यंत काय होणार आहे, जर तुम्ही इनकॅपेबल आहात रिप्रोडक्शन करण्यासाठी, तर ते नेक्स्ट जनरेशन पण तसंच होणार आहे. जसं तुमचं दिसणं, वागणं, केसांचं टेक्स्चर, तुमच्या उंचीचं, कलरचं, डायबिटीजचं हे सगळं तुमच्या जीन्समधनं कॅरी फॉरवर्ड होतं. मग हे सगळे तुमचे जे आजार आहेत, ज्याला तुम्ही म्हणताय की स्पर्म कमी असणं किंवा PCOS असणं किंवा अंड फॉलिकल ज्याला म्हणतो आपण वीक असणं किंवा जे काही फॅक्टर्स असतील तुमचे, तेही रिप्लिकेट होणार आहेत काही अंशी प्रमाणामध्ये. आणि नेक्स्ट जनरेशन म्हणजे नेहमी अपग्रेडेड पाहिजे हेच माझं मत आहे आणि निसर्गाचंही तेच म्हणणं आहे. आणि मी तुमच्या जेवढ्या काही मदतीला येता येईल, तेवढं मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे मला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुणाच्याही माहितीसाठी लागत असेल, तर प्लीज त्यांना सबस्क्राईब करायला लावा आणि मी खात्रीशीर सांगू शकतो, की मी याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतोय आणि मी खूप कॉन्फिडंट आहे या गोष्टीवर. मग मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही फक्त मला चान्स द्याल, तर मी नक्कीच ह्याच्यामध्ये काय करू शकतो याचा अनुभव तुम्ही घ्याल. मी Insta, Facebook, YouTube ह्या सगळ्या गोष्टीवर जिथं मी असेल तिथं फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्यासारख्या सगळ्यांना अडचणी येणाऱ्यांसाठी
तुम्हाला फायदा होईल. ॲक्चुअली मी 15 वर्षानंतर प्लॅटफॉर्मवर येण्यामागचं कारण असं आहे, की खूप साऱ्या लोकांनी मला पुश केलं या गोष्टीसाठी. अदरवाईज मी कधीही इंटरेस्टेड नव्हतो या गोष्टीसाठी, की ह्या सगळ्या गोष्टी मला पॉडकास्ट करावेत किंवा याच्याविषयी मी बोलावं. ह्या सगळ्या गोष्टी खूप माझ्यासाठी डिफिकल्ट जातात. पण मी लोकांच्या वारंवार सजेशन्स नंतर मी ह्या गोष्टीवर आलो, की ठीक आहे, लेट्स डू समथिंग, काहीतरी करूयात आपण. ह्याच्यासाठी मी आलो. ह्याच्या मागचा उद्देश फक्त एक आहे, की मी तुमच्यापर्यंत मी पोहोचलो गेलं पाहिजे किंवा हा तुमचा एक होमिओपॅथीचा एक सक्षम पर्याय आहे इन्फर्टिलिटीवर, की इन्फर्टिलिटीमध्ये बाबा कुणीही निराश होण्याची गरज नाहीये, की बाबा तुमच्या बाजूने कुणीतरी आहे. हे कळण्यासाठी मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळं हे खटाटोप करतोय. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाहीये. सो परत एकदा तुम्हाला तीच अपील असणार आहे, की तुम्ही Insta, Facebook आणि तुमच्या YouTubeला मला फॉलो करा.